आजचा वार मंगळवार आहे, तारीख आहे 14 जानेवारी आणि आज आहे मकर संक्रांती। तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। हॅपी मकर संक्रांती। तर अगोदर तर मी इकडं डाळ काढून घेतलेली आहे। जसं अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं, अगोदर नाश्ता पाणी म्हणजे सगळ्यांची पोटपूजा झालेली आहे। खिचडी आणि चटणी मी बनवलेली आहे आणि आता सुरुवात आहे पुरणपोळीच्या स्वयंपाकाला। तर इकडे मी 2 गिलास चना डाळ घेतलेली आहे। डाळ स्वच्छ धुवून घेत आहे। डाळीचे डबल पाणी टाकून डाळ शिजत ठेवते, म्हणजे जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी रांगोळी काढून घेते। कारण सणावाराची कामं ना रोजची तरी असतात, पण एक्स्ट्राची होऊन जातात। आजच्या दिवशी साफसफाईची जी घाई गडबड आहे ती मॉर्निंगला झाली, म्हणजे पूर्ण घरात झाडू मारून घेतली, फरशी पुसून घेतली, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं हे तर आहेच, पण एक्स्ट्राची कामं खूप सारी आज होऊन जातात। पुरणासाठी चना डाळ कुकरला लावलेली आहे। जोपर्यंत डाळ शिजते तोपर्यंत मी रांगोळी काढत आहे। तर आज मकर संक्रांती आहे, तर थोडीशी स्पेशल आणि कलरफुल रांगोळी असते। तर आज थोडीशी मी अशी रांगोळी काढलेली आहे आणि खूप सारं कलर भरलेला आहे, म्हणजे कलरफुल रांगोळी काढलेली आहे। तर तितकी मोठी मला काढता आलेली नाही, कारण ती जी कोबा मी बनवलेला ते फुटलेला आहे, त्यामुळे जितकी जागा व्यवस्थित आहे तितकीच मी रांगोळी काढलेली आहे। आणि आता इकडे पायऱ्यावरतीही मी रांगोळी काढत आहे। म्हणजे छापे आहेत ना माझ्याकडे, लक्ष्मीची पावलं आहेत, दीप आहेत, म्हणजे खूप सारे आहेत, त्यामधले मी दिव्याचं घेतलेलं आहे। आणि पायरीवरती आणि दारामध्ये मी दिवे काढलेले आहेत आणि कलर भरलेला आहे। म्हणजे जसं आपलं रेग्युलर रांगोळी असते ना तितकं कलर नसतं, पण आज स्पेशल दिवस आहे। आज सणावाराच्या दिवशी ना आपण थोडंसं स्पेशल रांगोळी काढणं छान वाटतं। तर मी ही रांगोळी काढलेली आहे, कलर भरलेला आहे। आणि आता आलेले अगोदर मी देवपूजा करायला, तर देवपूजा झालेली आहे। रोजच्या अगोदर मी देवपूजा केलेली आहे, कारण आता एक वेळा स्वयंपाकात लागलो की मग आपण तिथंच बिझी होऊन जातो आणि पूजेला मला खूप लेट होणार होता, म्हणून अगोदर मी देवपूजा करून घेतलेली आहे। तुळशी पूजन, उंबरा पूजन झालेलं आहे। तर पूजा कंप्लीट झाली। आता आलेले मी किचनमध्ये, तोपर्यंत कुकरला 3 शिट्या झालेल्या होत्या। तर मी बघितली डाळ शिजली का नाही, तर तितकी परफेक्ट डाळ शिजलेली नाही आहे। तर मी परत टोपण लावून आणखीन एक शिटी काढून घेणार आहे। तोपर्यंत मी गूळ काढून घेत आहे, म्हणजे गूळ आणि साखर दोन्ही मी पुरणाला टाकते, पुरण खूप छान टेस्टी बनतं। तर गूळ घेतलेला आहे आणि इकडे कुकरला पण एक शिटी झालेली आहे। तर मी काय केलं, थोडंसं गरम पाणी टाकून मी ते परत ठेवलेलं आहे, कारण आपल्या डाळीतलं कट काढायचं आहे। जेव्हा कुकरमध्ये डाळ शिजते ना त्यावेळेमध्ये कट काढण्याचा ऑप्शन राहत नाही, कारण आपण खूप सारे पाणी त्यामध्ये टाकलो तर ते उतू जातं, म्हणून मी कमी टाकलेलं होतं। डाळ शिजल्यानंतर परत यामध्ये गरम पाणी टाकलं आणि मी ठेवलेलं आहे, म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे, मगच पाण्याचं म्हणजे एक कट काढून घ्यायचं डाळीमधलं। तोपर्यंत मी बाकी तयारी करत आहे। तर इकडे चिंच घेतलेले आहे, चिंचामध्ये थोडंसं पाणी टाकून एक उकळी काढून घेते, म्हणजे आमटीसाठी चिंचेचं पण आपल्याला म्हणजे अशा पद्धतीने आपण गरम करून घेतलं ना पूर्णपणे परत निघून येतो, म्हणजे एक उकळी काढून घ्यायची आहे। आणि तोपर्यंत इकडं जे डाळीत पाणी टाकून ठेवले त्याला पण उकळी आलेली आहे, कारण ऑलरेडी मी गरम पाणी टाकलेलं होतं, तर लवकर उकळी आलेली आहे। तर आता डाळीमधलं पूर्णपणे कट काढून घ्यायचं आहे आमटीसाठी, म्हणजे या कटाची आमटी खूप छान टेस्टी बनते। तर एक कट झाकून ठेवायचं आहे, कारण आमटीची तयारी मी नंतर करणार आहे, अगोदर पुरण तयार करून घ्यायचं आहे। आणि जे हे एक्स्ट्राचं पाणी डाळीमध्ये थोडंफार राहिलेलं आहे ना ते मी आणखी थोडा वेळ ठेवलेलं आहे गॅसवरती, म्हणजे जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं जळून जाईल। तोपर्यंत मी इकडं गुळी खिसून घेते आणि गुळ यामध्ये ॲड करायचं आहे आणि थोडीशी साखर पण टाकणार आहे आणि पुरण शिजून घेऊया, म्हणजे पुरण शिजलं तर अर्धा स्वयंपाक झाल्यासारखं आहे। तर इकडे गुळ मी सुरीने खिसून घेत आहे, म्हणजे थोडंसं लवकरही विरघळलं जातं, कारण सणावारा दिवशी ना खूप घाई गडबड असते आपल्याला। पटकन पुरण तयार झालं की मग बाकीची तयारी करून घेते। आणि सगळ्या बायकांना मी हळदी कुंकूला 12:30चं टायमिंग दिलेलं आहे, तर 12:30 वाजेपर्यंत मला सगळी कामं कंप्लीट करायची आहेत। पुरणपोळीचा स्वयंपाक, सुगड पूजन, जी ही तयारी आहे ती सगळीच करायची आहे। तर इकडे मी गूळ टाकलेलं आहे, साखर टाकलेले आहे, 1 ते 1.5 चमचा विलायची पावडर टाकलेली आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। म्हणजे तुम्ही म्हणता की गोडाच्या पदार्थामध्ये मीठ टाकू नये, तर चवीपुरतं मीठ टाकायचं, म्हणजे जास्त नाही, चुटकी जितकं येईल तितकंच मीठ टाकायचं, चव खूप छान येते मिठानं। तर इकडे बघू शकता पुरण पण शिजलेलं आहे, म्हणजे जसं आपण गूळ आणि साखर टाकलं ते मेल्ट झाल्यानंतर एकदम पातळ झालेलं होतं खिरीसारखं। तर काही नाही, कमी गॅसवरती 1 सलग चमचा फिरत शिजून घ्यायचं आहे। पुरणाला टेस्ट पण खूप छान येतो आणि छान थिक पण होतं। तर पुरण शिजून तयार झालेले पुरण पात्रात काढायचं आहे, पण त्या अगोदर मी इकडे भरडा तयार करत आहे। तर 1 वाटी मी चना डाळ घेतलेली आहे आणि मिक्सरला भरडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने, म्हणजे एकदम बारीकही करायचं नाही, जास्त मोठंही ठेवायचं नाही, जसं रवा असतो ना तशा पद्धतीने हे वाटण करून घेतलेलं आहे। आणि तोपर्यंत मी इकडं आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट करून घेतलेली आहे, म्हणजे भरड्यामध्ये आपल्याला लाल मिरची टाकायची नाही, हिरवी मिरचीचा फ्लेवर खूप छान येतो, म्हणून इकडे सगळे वाटण करून घेतलं आणि एका छोट्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे या पाण्याला उकळी येईल तोपर्यंत मी इकडे भरडा मळून घेते। तर या भरड्यामध्ये मी अर्धा चमचा हळदी पावडर आणि जी पेस्ट बनवलेली आहे हिरवी मिरची, आलं, लसूण ते पेस्ट टाकलेले आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं, छान मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। तोपर्यंत पाण्याला पण उकळी आलेली आहे। तिकडे जी चिंच मी
ठेवलेली होती गरम पाण्यात, त्या पाण्याला पण उकळलेले बंद केलेले गॅस, म्हणजे छान पाणी गार झाल्यानंतर ते चिंच कोळून घ्यायची आहे. म्हणजे संग आमटीची तयारी मी करत आहे, कारण कमी वेळात जेव्हा आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्यामध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक थोडासा वेळ जास्त लागतो, तर मी संग ही सगळी कामं आवरत आहे. तर इकडं भरडाही मी उकडत ठेवलेला आहे. म्हणजे या भरड्याची मी 3-4 मुटके करून घेतले आणि उकळत्या पाण्यात टाकलेले आहे. जोपर्यंत की भरडा शिजत आहे, म्हणजे जास्त वेळ लागणारी 5 ते 6 मिनिटांमध्ये ते शिजून तयार होईल, तोपर्यंत मी इकडं पुरण पात्रातनं काढत आहे. म्हणजे जास्त गार झालं तरी पण थोडासा वेळ जास्त लागतो, मग गरम राहीपर्यंतच आपल्याला पुरण पात्रातनं काढायचं आहे. तर खाली निवांत बसून मी हे पुरण पात्रातून काढत आहे. तर छोटे एक पातेले घेतलेलं आहे आणि एक मोठं भांडं पण घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये हे पुरण मी टाकणार आहे. तोपर्यंत भरडा पण तिकडं शिजून तयार होईल. जे मुटके ठेवलेत ना ते पण उकडून तयार होतील. मग नंतर फोडणी टाकणं हे सगळं नंतर होणार आहे. तोपर्यंत इकडे पुरण पण तयार होत आहे. म्हणजे मदतीला कोणी नाही आणि तुम्ही विचारत होता की ताई दिनेश आलेला आहे, छान वाटत आहे आणि आता जाणार नाही आहे का? तर जाणार आहे. म्हणजे सणाची 2 दिवस सुट्टी भेटलेली आहे दिनेशला, त्यामुळे तो आलेला आहे. तर इकडं पुरण पात्रात काढलेला आहे आणि हे जे कुकर आहे ना, यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे पाणी स्वच्छ म्हणजे कुकर धुवून घ्यायचं आहे आपल्याला. हे पाणी टाकायचं नाही. या पाण्यानं आमटी खूप छान टेस्टी बनते, म्हणून कुकरमध्ये मी पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि पुरण पण झाकून ठेवलेलं आहे. तोपर्यंत भरडा पण शिजलेला आहे. तर एका प्लेटात काढून घेऊया. आणि भरडा थोडासा म्हणजे जास्त गरम आहे, तर याला फोडून ठेवायचं थोडा वेळ. आणि हा भरडा छान गार झाल्यानंतर मिक्सरला काढून घ्यायचा आहे, मग तडका द्यायचा आहे. खूप छान टेस्टी भरडा बनून तयार होतो अशा पद्धतीनं. म्हणजे जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो ना, भरडा हा बनतो. असं म्हणतात की भरड्या विना पुरणपोळीचा स्वयंपाक सोना आहे. त्यामुळे आपण पंजामृत बनवतो, भाजी बनवतो, हे सगळं बनतं, तरी पण बघा भरडा नाही ते पुरणपोळीचा स्वयंपाक सोना आहे. जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक घरी बनतो, भरडा हा बनवते मी. तर इकडं भरडा मी फोडून ठेवलेला आहे. तोपर्यंत कुकरला भात पण मी लावलेला आहे, म्हणजे तांदूळ धुवून ठेवलेले होते. कुकरमध्ये तांदूळ टाकले, पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलं, शिजत ठेवलेलं आहे. भात बनत आहे. तोपर्यंत भरडा पण गार झालेला आहे. आता हे मिक्सरमध्ये घेतलं, म्हणजे छोटं जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तर इकडं भरडा हे तयार झालेला आहे. आणि सुकं खोबरं पण मी वाटण करून घेतलेलं आहे आमटीसाठी. म्हणजे संग आमटीची पण तयारी होत आहे, भरड्याची पण झालेली आहे. कांदा, कोथिंबीर सगळं बारीक चिरून घेतलं आणि आता भरड्याला तडका देते. म्हणजे भरडा बनला की एका छोट्या पातेल्यात काढून मी साईडला ठेवून देते. म्हणजे एक वस्तू बनत आहे, जी रेसिपी बनत आहेत ना, भाजी असो, भरडा असो, काही असो, ते बनल्यानंतर एका छोट्या पातेल्यात काढून ठेवत आहे. म्हणजे अशा पद्धतीने केलं तर जास्त भांडे भरणार. म्हणजे त्याच कढईमध्ये मी सगळं करत आहे आणि एका वेगळ्या छोट्या पातेल्यात काढून ठेवत आहे. म्हणजे जेव्हाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनतो ना, त्यावेळी किचनमध्ये पसारा खूप होतो, कारण आपण खूप सारे भांडे काढतो. तर मी काय करते, त्याच कढईमध्ये जी बनत आहे, आता भाजी बनत आहे, भरडा बनत आहे, याच कढईमध्ये करते आणि एका छोट्या पातेल्यात काढून साईडला ठेवते. मग अशा पद्धतीने केलं जास्त भांडे होणार नाहीत आणि किचनवरती जास्त पसाराही होणार नाही. तर इकडं भरडा मी कशा पद्धतीने करत आहे, तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. नंतर 1 चमचा धना पावडर, थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे, परतून घेतलं. आणि जे भरडा आपण तयार केलेला आहे ते यामध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. कमी गॅसवरती थोडा वेळ ठेवलेला आहे. तर इकडे भरडा तयार झालेला आहे. आता आमटीची तयारी करूया. तर चिंच इकडे पाण्यात टाकून उकळवून घेतलं. पाणी गार झाल्यानंतर चिंच कोळून घेतलेले आहे आणि एका छोट्या पातेल्यात काढून ठेवली. तोपर्यंत भरडाही तयार झालेला आहे. तर मी एका छोट्या भांड्यामध्ये काढून ठेवलेले साईडला आणि याच कढईमध्ये मी आमटी करून घेणार आहे. तर तीच कढई स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. यामध्ये मोहरी, जिरं टाकूया आणि बाकीची तयारी पूर्ण झालेली आहे. म्हणजे लसूण सोलून पेस्ट करून घेतलेले आहे आणि सुकं खोबरं पण मी मिक्सरला बारीक वाटण करून घेतलेलं आहे. म्हणजे सगळे मसाले तयार झालेले आहेत. आता कढईमध्ये तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर अर्धा चमचा मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान तडतडलं की यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. म्हणजे 5-7 पाकळ्या लसूण मी बारीक वाटलेला आहे. टाकून परतून घेतलं आणि संग मी खोबऱ्याचंही वाटण टाकलेलं आहे. आणि जेव्हा आपण खोबऱ्याचं वाटण टाकू त्यावेळेस गॅस कमी ठेवायचा आहे, कारण ते खूप लवकर जळायला लागतं. कमी गॅसवरती मी परतून घेतलेला आहे. खोबऱ्याचा कलर हलकासा गुलाबी होऊ लागला की त्यामध्ये मी सुके मसाले टाकले. तर अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर मी इकडे जे कट काढलेले डाळीतलं त्यामध्ये ॲड केलेले आहे. म्हणजे आपण डायरेक्ट फोडणीमध्ये टाकलं तर ते करपू शकतं, पण मी या डाळीच्या कटामध्ये टाकलं, छान मिक्स केलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर जे डाळीचं कट होतं ते टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेतलं आणि जे चिंचेचे पण आपण काढून ठेवलेलं आहे किंवा कुकर धुवलेलं पाणी आहे ते सगळं मी मिक्स केलेलं आहे. ते पाणी यामध्ये ॲड करायचं आहे. खूप छान टेस्टी आमटी बनून तयार होते. म्हणजे यामध्ये जे कुकर पुरणपात्र आहे ते धुवून टाकायचं ते पाणी, ते नाही टाकायचं असलं तर थोडंसं पुरण टाकू शकता. खूप छान टेस्ट येतो आमटीला. म्हणजे पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये सगळ्यात स्पेशल असते ती आमटी. आमटी छान झाली ना, पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक खूप छान आणि टेस्टी बनून तयार होतो. तर इकडं
आमटी बनवून तयार झालेली आहे। चवीपुरतं मीठ टाकलं, थोडासा गरम मसाला, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे। छान मिक्स करूया आणि उकळी यायचा वेट करूया। जोपर्यंत की आमटीला उकळी येत आहे तोपर्यंत मी इकडं कणिक मळते। तर गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि पीठ मळून ठेवूया। म्हणजे पुरणपोळीसाठी पीठ कसं लागतं, म्हणजे कणिक कशी लागते, थोडा वेळ आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे छान भिजू द्यायचे आहे। अर्धा तास अगोदरच आपल्याला मळून ठेवायचं आहे। नंतर म्हणजे अगोदर तर मी थिकच मळलेलं आहे, नंतर आपल्याला छान ही जशी आपल्याला पुरणपोळीसाठी पाहिजे तशी करून घ्यायची आहे। म्हणजे जसं पुरण तसंच कणिक लागतं आपल्याला। तर इकडे मी अगोदर तर थिकच मळलेला आहे, म्हणजे थोडंसं इथं लक्ष देण्याची गरज आहे। पुरणपोळी परफेक्ट बनवायची तर त्याचं जी ही तयारी असते ना ती परफेक्ट झाली पाहिजे, तेव्हाच रिझल्ट परफेक्ट येतो। तिकडे बघू शकता छान असं थिक मी कणिक मळून ठेवलेलं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास आपल्यालाही झाकून ठेवायचं आहे, व्यवस्थित भिजू द्यायचं आहे। त्यामुळे अगोदर कणिक मळायची, मग नंतर बाकीची तयारी करायची। पण घाई गडबडीत राहूनच गेला। अगोदर मी आमटी, भरडा, भात हे सगळं बनवलं, नंतर इकडं कणिक मळलेले आहे। तर असं आणखी मला पूजा पण मांडायची आहे, म्हणजे सुगड पूजन करायचं आहे, तोपर्यंत पीठ पण व्यवस्थित भिजलं जाईल। तिकडे आरतीची ताट वगैरे मी कालच काढून ठेवलेली होती, कारण आज घाई गडबड होणार होती, त्यामुळे थोडीफार तयारी मी कालच केलेली होती। तर यामध्ये मी फक्त वाती, तेल घातलेलं आहे, हळदी कुंकू सगळं मी कालच काढून ठेवलेलं होतं। म्हणजे ही नवीन मी आरतीची ताटली काढलेली आहे, जी अश्विनीनं दिलेली आहे मला, खूप सुंदर आहे। तर फुलं मी थोडीफार मार्केटहून आणायला लावलेली आहेत आणि काही फुलं मी इथलेही तोडून आणलेले आहेत। तर ही फुलं मी अगोदर एका ताटलीमध्ये काढून घेत आहे। खाती, पानं, फुलाचा गजरा, थोडीफार गुलाबाची फुलं, ही सगळी फुलं कालच आणलेले आहेत। कारण कसं असतं ना, एक वेळा दिनेश आणि दिनेशचे पप्पा गॅरेजला गेले की मग लवकर घरी येत नाही, त्यांनी काही सांगावं तर म्हणतात नंतर आणतो, मग ते सगळं आपलं संपल्यानंतर मग घेऊन येतात, मग त्यावेळी आणण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। म्हणून मी काय करते, अगोदर आदल्या दिवशी सगळं आणायला लावलेलं आहे। कारण आता सणावाराचं कसं असतं ना, 12:30पर्यंत मला सगळी कामं आवरायची आहेत, त्यानंतर बायका येणार आहेत हळदी कुंकाला, तोपर्यंत मला ही सगळी तयारी करून घ्यायची आहे। म्हणून मी यांचा वेट करत बसण्यापेक्षा मी कालच सगळं आणायला लावलेलं आहे। तर इकडं मी कशा पद्धतीने सुगड पूजन करत आहे, म्हणजे सगळी पूजेची सामग्री अगोदर काढून घेतलेली आहे। ते एक पाट ठेवलेला आहे, पाटावरती मी एक ब्लाऊज पीस अंतरलेले आहे आणि ब्लाऊज पीस अशी असली पाहिजे ना, म्हणजे नंतर आपण ती शिवून घ्यायची अशा पद्धतीने, म्हणजे अशी ब्लाऊज पीस आणलेले आहे। आणि यावरती मी तांदूळ घातलेले आहेत आणि हे जी सुगड आहे ना ते मी घेतलेले आहेत आणि हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने या सुगड्याला। आणि यामध्ये आपल्याला जीही आपलं वाण आहे ते भरायचं आहे, म्हणजे तिळगुळ आणि जे वाण तयार केलेलं आहे, जसं ऊस, ढाळा, बोर, वाटाण्याची शेंग, पेरू, हे सगळं आपल्याला सुगडमध्ये भरायचं आहे। तर समोर मी खाती पानं ठेवलेले आहेत आणि यावरती सगळी पूजेची सामग्री ठेवलेली आहे, खारी, खोबरं, हळदीचं खोम, बदाम, हे सगळं। आणि सगळ्याकडे पूजा करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असू शकते, मी अशा पद्धतीने करते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीशी वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा मांडली जाते। इकडे सुगड मी ठेवलेले आहेत आणि यामध्ये मी अगोदर तिळगुळ घातलेले आहेत आणि जी ही आता इथं वटीची सामग्री आहे, म्हणजे हे वाण म्हणून मी केलेलं आहे कालच, तर हे सगळं आपल्याला या सुगडमध्ये टाकायचं आहे अशा पद्धतीने। म्हणजे गाजर घेतलेला आहे, वाटाण्याची शेंग, ढाळा, ऊस, बोर, हे सगळं लागतं आपल्याला आणि अशा पद्धतीने सुगडमध्ये मी ठेवलेलं आहे, म्हणजे अशा पद्धतीने इथं पूजा केली जाते। मी सगळं ठेवलं, पूजन करून घेतलेलं आहे, तोपर्यंत बायका पण येतील, म्हणजे सगळ्यांना मी सांगून आलेले आहे, कारण आता सगळं स्वयंपाक वगैरे सगळ्यांना आज घाईगडबड खूप असते, तर स्वयंपाक वगैरे करणं, परत साडी घालून रेडी होऊन येणं, त्यामध्ये थोडासा वेळ लागणारच आहे, म्हणून मी अगोदर सांगून आलेली आहे। कारण दिनेश पण थोड्या वेळा जायला निघणार आहे, तर म्हटलं थोडंसं लवकर पूजन मांडायचं, म्हणजे नैवेद्य दाखवायचं आणि दिनेश जेवण करूनच जाईल, म्हणजे आता सणाचं दीपक तरी आहे लांब, तो तर येणार नाही। दिनेश आलेला आहे तर म्हटलं दिनेश तरी जेवण करून जावे, नंतर माझंही मन लागणार आहे, तो तसाच गेला तरी, म्हणून थोडीशी घाईगडबड माझी चाललेली आहे इकडं। तर इकडे मी अशा पद्धतीने सुगड पूजन केलेलं आहे, म्हणजे सुगड भरलं, त्यामध्ये हळदी कुंकू चंदन हे सगळं मी लावलेलं आहे, आरती करून घेतलेले आहे। आणि इथं जे वाणाचं आहे ते सगळं आता मी बाहेर नेऊन ठेवत आहे, म्हणजे असं हळदी कुंकू, तिळगुळ हे सगळं। आणि दिनेश पण रेडी झालेला आहे, म्हणजे 12:30 वाजता दिनेश जायला निघणार आहे, तोपर्यंत मी सगळी तयारी करून घेतलेली आहे, बायकाने सांगून आलेलं आहे। जोपर्यंत की सगळेजण येतात तोपर्यंत मी पुरणपोळ्या करून घेते, म्हणजे आता सुगडलाही मला नैवेद्य दाखवायचं आहे, देवाने नैवेद्य दाखवायचं आहे, तर अगोदर मी नैवेद्य करून घेते आणि 2 पुरणपोळ्याही संग करून घेणार आहे, म्हणजे दिनेश जेवण करून जाईल, तोपर्यंत बायका आल्या तर मी हळदी कुंकू देते, नाही आला तर पण नैवेद्य दाखवणं अगोदर गरजेचं आहे। म्हणजे आता कसं आहे, आता सगळे रेडी होऊन बाहेर निघायला थोडासा वेळ लागणारच आहे, कारण आज खूप तामझाम असतं, असं नाही की फक्त आपल्याला रेडीच व्हायचं आहे। सणावारा दिवशी एक्स्ट्राची कामं खूप सारी होतात आणि त्यामध्ये मॉर्निंगचा नाश्ता वेगळा, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, पूजा, सुगड पूजन, सगळ्यांना सांगणं, हळदी कुंकूची तयारी करणं, मकर संक्रांतीची थोडीशी तयारी जास्त असते। तर इकडे मी कणिक आणखीन एक वेळा मळून घेतली, तुम्ही बघितलेलं आहे अशा पद्धतीने, जसं पुरण आहे तशीच आपल्याला कणिक करून घ्यायची आहे इथं। तर तुम्ही अंदाज लावू शकता मी कशा पद्धतीने कणिक मळलेली आहे, म्हणजे एकदम थिक असं मळलं तर काय होतं ना, पुरण पातळ असल्याने कणिक थिक झाली तरी पण पुरणपोळी व्यवस्थित बनणार नाही आहे, किंवा पुरण जास्त
जास्त थिक आहे आणि कणिक एकदम सैल आहे तरी पण ते व्यवस्थित बनणार नाही आहे, तर दोन्ही बरोबर असलं पाहिजे अशा पद्धतीनं. तर अगोदर तर मी इकडं नैवेद्य करून घेत आहे. पॅन ठेवलेली, जोपर्यंत पॅन गरम होत आहे तोपर्यंत मी नैवेद्य छोटे छोटे निवद मी करून घेतलेले आहेत आणि नंतर पुरणपोळ्या 2च बनवणार आहे, कारण पुरणपोळी गार झाल्यानंतर खाऊशी वाटत नाही आहे. फक्त मी तर दिनेशसाठी करत आहे, त्यानंतर मग बाबांचं यांचं दुपारी होणार आहे, कारण दिनेशला यावेळेत खूप घाईगडबड आहे. नको म्हणत आहे दिनेशला जायला, तरी पण म्हणत आहे मम्मी मी जाणारच आहे. म्हणजे जे मुलांच्या मनात जे त्यांना शिकण्याची इच्छा आहे ते मनापासून करतात. जबरदस्तीनं आपण हे नाही हे कर असं जर म्हणलं ते पण मुलं करत नाही आहेत, म्हणून म्हणलं असू दे, जे त्याची आवड आहे ते करू दे. तर दिनेशला जेवायला वाढूनच मी पाठवून देणार आहे. तर अगोदर तर मी इकडं नैवेद्य करून घेतलेला आहे आणि आता पुरणपोळी ही मी लाटत आहे. म्हणजे माझी पुरणपोळी कशी असते ना, कणिक थोडी आणि पुरण जास्त, म्हणजे थोडीशी मी कणिक घेतलेली आहे, पुरण खूप सारं यामध्ये भरलेलं आहे. म्हणजे असं भरलेली पुरणपोळी असावी, एक पुरणपोळी खावी तर मन तृप्त व्हावं अशा पद्धतीने मी करत असते. तर पुरणपोळी लाटून घेतलेली आहे. पॅनवरती थोडंसं तेल टाकलं, पुरणपोळी टाकलेले आहे आणि तेल लावून शेकून घ्यायचं आहे. तर बघू शकता एकदम छान अशी फुलून तयार आहे, जसं तोंडात टाकताच विरघळणारी अशी मऊसूत पुरणपोळी बनून तयार झालेली आहे. म्हणजे पुरण आणि कणिक आपल्याला व्यवस्थित करायचं आहे तेव्हा त्याचा रिझल्ट पण छान येतो, म्हणजे पुरणपोळी परफेक्ट बनून तयार होते. तर थोडंसं तेल लावून आपल्याला पुरणपोळी मी शेकून घेतलेले आहे. तर फक्त 2च पुरणपोळ्या मी करणार आहे आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवते, गाईसाठी नैवेद्य काढून ठेवते आणि तोपर्यंत सगळेजण येतील. मग सगळ्यांना हळदी कुंकू देते आणि मी पण 4-5 घरं जाऊन येते. म्हणजे जेवण करण्या अगोदर ना 5 बायांना वटी भरायची आहे, ओसा द्यायचा आहे. मग आपल्याला 4-5 घरं जाऊन यायचं आहे, मग तेव्हाच कुठं आपल्याला जेवण वगैरे करायचं असतं. तर पुरणपोळीचं नैवेद्य बनलेलं आहे, पोळ्या पण मी केलेल्या आहेत आणि देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, सुगड्याला नैवेद्य दाखवायचा आहे. पण त्या अगोदर मी रेडी होत आहे, म्हणजे आता थोड्या वेळात बायका येतील, मग नंतर रेडी होणारच नाही आहे. तर म्हटलं मकर संक्रांतीचा सण म्हणजे आपल्यासाठी स्पेशल असतो आणि मॉर्निंगलाच आज सगळे रेडी होऊन बसतात. पण असं असतं ना, अशा साड्या घातल्या की एकी कामं आवरेना, त्यामुळे मी मॉर्निंगला साधी साडी घातलेली होती आणि आता मी ही साडी घातलेली आहे. म्हणजे जास्त कडक हेवी साडी मी घातलेली नाही, जी मऊ आहे अंगाला चिटकून राहणारी अशी साडी घातलेली आहे, कारण कमी वेळामध्ये मला सगळं आवरायचं होतं आणि साडी पटकन बसलेली पण आहे. तर इकडं रेडी झालेली आहे, फुलाचा गजराही लावलेला आहे. तर झालेली आहे मी रेडी, आता सगळेजण येतील. तर अगोदर मी इकडे सगळी तयारी करत आहे. तर मी सगळं अगोदरच आणून ठेवले, जी वाणाला द्यायचं आहे, जी आपल्याला दान द्यायचं आहे ते सगळं मी अगोदर इकडे आणून ठेवलेलं आहे आणि खाली मी इकडे हे अंतरलेलं आहे. म्हणजे यावरती सगळेजण बसतील, म्हणजे छान मला पूजाही करता येईल सगळ्यांची, कारण सोप्यावरती बसून तितकं व्यवस्थित येणार नाही, म्हणून इकडे खाली मी अंतरलेलं आहे आणि यावरती मी सगळे ठेवलेलं आहे. तर हे ट्रे आणलेले आहेत मी देण्यासाठी, म्हणजे काही आपण आवडीप्रमाणे वस्तू देऊ शकता, काही खाण्यापिण्याच्या वस्तूही दिल्या तरी पण खूपच छान आहे. तर मी बिस्किटचे पुडे पण आणलेले आहेत आणि हे ट्रे पण आणलेले आहेत. तर अगोदर मी ट्रे देत आहे, मग त्यानंतर बिस्किटचे पुडे वगैरे देणार आहे. तर इकडं आरतीचं ताट, फुलं, पानं हे सगळं आपल्याला सुहासिनींना द्यायचं आहे. तर सगळं मी अगोदरच इकडे बाहेर आणून ठेवलेलं आहे. तर झालेली आहे ही पूर्ण तयारी. आता आणखीन एक वेळा आवाज देऊन येते, म्हणजे एक 15-20 मिनिटाच्या अगोदरच मी सगळ्यांना सांगून आलेलं आहे, ज्यांचे नंबर होते त्यांना फोन केलेला आहे. तर सगळेजण येतच आहेत, म्हणजे आज सगळ्यांना जशी मला घाई गडबड आहे तशीच त्यांना पण आहे. म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक, सुगड पूजन हे ते खूप सारं होऊन जातं, त्यामध्ये लवकर रेडी होणं, म्हणजे सगळं स्वयंपाक आवरून रेडी होणं थोडासा वेळ लागणार आहे सगळ्यांना. आणि यावेळी टायमिंग सांगितलं तर दुपारचे 12:15 वाजलेले आहेत. माझं सगळं वेळेत आवरलेलं आहे, कारण दिने जाणार आहे म्हणून मी थोडीशी घाई गडबडीने सगळी कामं आवरलेली आहेत. काहीतरी वर्षाला मला पण 1-1.5-2 वाजतात, कारण आजच्या दिवशी ना थोडासा गोंधळ असतो. तर इकडं सगळे मी बाहेर तयारी करून ठेवलेले आहे आणि अगोदर मी देवाला नैवेद्य दाखवत आहे. तर देवाला नैवेद्य दाखवलं, गाईसाठी काढून ठेवलं, सुगड्याला नैवेद्य दाखवलेले, पुरणपोळीचा आरती करून घेतलेले आहे. जोपर्यंत की मी नैवेद्य दाखवत होते तोपर्यंत सगळेजण आलेले, म्हणजे 5 किंवा 11 सवासिनी आपल्याला लागणार आहेत. तर इकडं आणखीन येण्यावर आहेत सवासिनी, फक्त 2-3 आलेल्या आहेत आणि जे बाकीचे आहेत ते आणखीन येत आहेत. तर तोपर्यंत मी यांना म्हणलं बसा तोपर्यंत, म्हणजे सगळ्यांना एकत्रच मी इकडे हळदी कुंकू देणार आहे. तर सगळेजण बसलेले आहेत, आता काही रेडी होऊन येत आहेत, म्हणजे त्यांना 2-3 वेळा मी फोन लावलेला आहे, कारण आज ना घाईगडबड असते त्यामुळे त्यांचंही आवरलेलं नाही आहे. तर आता इतक्यात येतच आहेत आणि दिनेशला घाईगडबड आहे जाण्याची, म्हणत आहे मग मी 12:30 वाजता मी जाणार आहे, मी 12:30 वाजता एसटी आहे मला जायचं. तर खरंच बघा आज खूप गोंधळ झाला, खूप घाईगडबड झाली, कारण दिनेश इकडे घाईगडबड करत आहे आणि सणावाराची आपली कामं खूप सारी होऊन जातात. तर बघू शकता इकडे याची कशी पळापळ चालू आहे. रेडी झालेला आहे, बॅग रेडी केलेला आहे, म्हणजे त्याचा वेगळाच गोंधळ आणि माझा वेगळाच गोंधळ चालू आहे. तर इकडं आलेले आहेत सगळेजण. तर आता आणखीन येत आहे सुवासिनी, पण आता इकडं 5 सुवासिनी आलेल्या आहेत. तर अगोदर मी यांना हळदी कुंकू देते, मग जी बाकीचे येतात त्यांना नंतर देणार आहे, म्हणजे दिनेशी जेवण करून जाईल. तर इकडं सगळ्यांना मी बसवलेलं आहे 5 जणांना. तर आता अगोदर यांना हळदी कुंकू हे सगळं लावायचं आहे, जी पान सुपारी मी घेतलेलं आहे ते द्यायचं आहे. म्हणजे 5 किंवा 11 सुवासिनी किंवा 7 पण सुवासिनींना आपण
म्हणजे एकत्र बसून मी अशा पद्धतीने पूजन करते. मग त्यानंतर जे सवासिनी येतात मग त्यांना फक्त आपल्याला वाण द्यायचं असतं, जे हे आपण आणलेलं आहे दान देण्यासाठी ते द्यायचं असतं. पण 5 किंवा 11 सुवासिनीची अशा पद्धतीने स्पेशल पूजा केली जाते आजच्या दिवशी. तर अगोदर तर मी हळदी कुंकू लावलेला आहे आणि पान सुपारी फूल हे देत आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडंसं बघा वेगळ्या पद्धतीनं हे केलं जातं. आमच्या इथं अशा पद्धतीनं म्हणजे 5 किंवा 11 सुवासिनी अशा पद्धतीनं हे सगळं दिलं जातं. मग त्यानंतर जे बाकीच्या सुवासिनी येतात त्यांना फक्त वाण आणि हळदी कुंकू मी देत असते. तर अगोदर हळदी कुंकू लावलं, पान सुपारी फूल दिलेलं आहे आणि आता मी ही जी ओटीची सामग्री आहे म्हणजे जे वाण आपण तयार करून ठेवलेलं आहे ते देत आहे आणि जे ट्रे आणलेले आहे त्यामध्ये हळदी कुंकूच्या पुड्या टाकून मी देत आहे. नंतर मग तिळगुळ द्यायचा आहे, सगळ्यांची आरती करायची आहे आणि पाया पडायचा. म्हणजे अशा पद्धतीनं मी सुहासिनीची पूजा करत असते. तर सगळ्या म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडीशी वेगवेगळं असू शकतं. तुमच्याकडे कसं आहे मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही कशा पद्धतीनं मकर संक्रांती दिवशी सुहासिनीची पूजा करता, कशा पद्धतीनं वाण देता. तिकडे मी ट्रे दिलेले आहेत, म्हणजे ट्रेस आणलेले सगळ्याला देण्यासाठी आणि काही खाण्यापिण्याची वस्तू पण मी आणलेली आहे. तर यामध्ये मी हळदी कुंकूची पुडी टाकून हे दिलेलं आहे. आणि आता करून घेऊया सगळ्यांची आरती आणि सगळ्यांचे पाया पडून घ्यायचे आहेत. आणि ह्याच ताई म्हणत आहेत की आमच्या घरी पण सगळी तयारी झालेली आहे, तर आता सगळेजण तिकडे जाऊया. म्हणजे सगळ्यांना घाईगडबड अशीच असते. म्हणजे आज जेवण करण्या अगोदर जे आहे ना 5 किंवा 7 किंवा 11 बायकांना जे आहे ना सुवासिनी म्हणून अशा पद्धतीनं पूजन केलं जातं आणि सगळ्यांच्या घरामध्ये मला पण जायचं आहे. तर इथं झाल्यानंतर तिकडे जाणार आहे. दिनेशला म्हटलं तू जेवण कर तोपर्यंत. तर दिनेश जेवण करत आहे. म्हणजे म्हणत होता मम्मी लेट खूप झालेला आहे. तर दिनेशमुळेच मी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि इकडं मी सुवासिनीची ओटी पण भरलेली, हळदी कुंकू दिलेला आहे. तर झालेलं आहे सगळं आणि दिनेशचं जेवण पण झालेलं, म्हणजे सगळं वेळेत आवरलेलं आहे. जसं मी विचार केला होता तसंच झालेलं आहे. म्हणजे मॉर्निंगला ना वाटत होतं की सगळं वेळेत होईल का नाही, कारण कसं आहे फक्त घरच्या घरी स्वयंपाक नैवेद्य हे सगळं चालतं, पण सगळ्या बायकांना बोलून आणणं सगळं वेळेत येणं हे सगळं वेळेत सगळं ॲडजस्ट होणं हे पण खूप गरजेचं आहे. तर झालेलं आहे सगळं. दिनेशचं जेवण पण झालेलं आहे. दिनेश रेडी आहे जाण्यासाठी. थोडंसं सुनं वाटत आहे, दिनेश जात आहे त्यामुळे थोडंसं असं वाटत आहे ना. तरी पण बघा जी मुलांची इच्छा आहे शिकण्याची तर त्यांना करू दिलंच पाहिजे. तर सगळ्यांना दिलेलं आहे. तर मीही जात आहे, पण त्या अगोदर दिनेशला इकडं तिळगुळ देत आहे आणि दिनेशला अगोदर पाठवून देते, मग त्यानंतर मी जाणार आहे. आणि बाबा गेले बाहेर. आता थोड्या वेळात बाबा पण जेवण करायला येतील आणि दिनेशचे पप्पा पण येतील. त्या अगोदर मी 4-5 घरात जाऊन येते, हळदी कुंकू घेऊन येते. आल्यानंतर पुरणपोळ्या बनवते, मग सगळेजण आम्ही जेवण करू.